नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा परंतु झटपट होणारा असा नारळी भात तयार करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू. 1 वाटी बासमती तांदूळ 20 मिनिटं भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर एका नारळाचा बारीक किसणीने किस करून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी गूळ, आपण गरजेनुसार तूप वापरणार आहे. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण घालणार आहे. आणि त्यानंतर केशर दुधात भिजवून ठेवलेलं आहे, तर त्याचा रंग खूप छान येतो. आणि वरून चवेसाठी आपण जायफळाची पूड घेतलेली आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण हा नारळी भात कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी आपण कुकर गरम करून घेतला. त्यात आपण 2 चमचे तूप टाकू. त्यात आपण एक दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंगा टाकते, म्हणजे स्वाद खूप छान लागतो. त्यातच काजू बदाम टाकते. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. काळ्या मनुका टाकते. आपण त्यात खोबऱ्याचा किस टाकू. छान परतवून घेऊ. खोबरं चांगलं परतत आलं की आपण लगेचच त्यात गूळ घालून घेऊ. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गूळ आणि खोबरं आता छान मिक्स झालेलं आहे. त्यातमध्ये आपण तांदूळावरचं पाणी नितरून घेतलं. 20 मिनिट तांदूळ छान भिजलेले आहेत. त्यात आपण जायफळाची पावडर टाकू. आपण 1 वाटी तांदूळ 20 मिनिटं भिजवून घेतलेले आहे. त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित टाकायचं, म्हणजे आपला भातसुद्धा सुटसुटीत होतो, मोकळा मोकळा होतो. आता मी या ठिकाणी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. आपण या भातासाठी आंबेमोहर तांदूळसुद्धा वापरू शकतो किंवा कोणताही सुगंध येणारा तांदूळ वापरता येतो. 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी गरम पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर आपण ते केशर भिजत टाकलेलं होतं 7-8 काड्या, त्याचं दूध या ठिकाणी टाकणार आहे, म्हणजे रंग पण छान येईल आणि केशराचा स्वाद पण छान लागतो. कुकरला झाकण लावून आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आपल्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या करायच्या. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ पण गेलेली आहे. बघू आपण. हे पण छान झालेलं आहे. मोकळा मोकळा भात झालेला आहे. मऊसूत शिजलेलं आहे आणि मोकळा मोकळा पण झालेला आहे. बघा किती छान झालेला आहे. आता सर्व करण्यासाठी आपला नारळी भात तयार आहे. कुकरमधला झटपट होणारा नारळी भात जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.